हाय सर्वांना, तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झाली होती आणि बाहेर येऊन पाहिलं नेहमीप्रमाणे सवयी. तर छान ऊन पडलं होतं, म्हणजे वातावरणाचं पूर्णपणे ढगाळ वगैरे नव्हतं, स्वच्छ वातावरण होतं. म्हणून म्हटलं आज हे काम करूनच टाकते. तर पहिलं चेंज करून आले, म्हटले मला जरा कम्फर्टेबल वाटेल व्हिडिओमध्ये, तर त्याच्यासाठी. आणि नंतर एडिटिंग करतानासुद्धा खूप प्रॉब्लेम होतो, म्हणून चेंज केलं आणि आता इथे घेतलं होतं काम करण्यासाठी. आमच्या इथे घट बसतात खंडेरायाचे, त्याच्यामुळे आम्हाला ही सर्व कामं करावीच लागतात. आणि त्यातल्या त्यात हे काम तर करावंच लागतं, म्हणजेच घरातली ब्लँकेट्स असतील, गोधड्या असतील, धुवाव्या लागतात. कारण घटस्थापनेच्या वेळेस कुठल्याही प्रकारची अशुद्धा म्हणतो ना, तर तसं नको. म्हणून आपल्याला जेव्हा पिरियड येतात तर त्या टाईमला नाही म्हटलं तरी घरामध्ये लहान मुलं असल्यावरती इकडे तिकडे नागाला घोतच असते. दुसरं असं की ब्लँकेट वगैरे वापरले जातात, तर त्याच्या अगोदर आम्हाला ही सफाई करावी लागते. तर असं चाललं होतं आमचं की जवळच एक नदी आहे, तर तिकडं जायचं. तर त्यांना म्हटले सुद्धा की इथे एक एक दोन दोन धुवून टाकण्यापेक्षा आपण एक काम करू, नदीवरती जाऊ म्हणून. तर त्याच्यावरती त्यांनी वेगळंच गंमतशीर उत्तर दिलं. तर पहिले इथे मी सर्व ब्लँकेट बाहेर घेऊन आले आणि ती भिजायला ठेवले. तर त्या अगोदर इथे किचनमध्ये आले होते. तर ते आले, मला म्हटले की मला पाणी करून दे, लिंबू पाणी. म्हटल्या चला एवढं तरी हेल्प करावी, आज ते माझी हेल्प करणार होते म्हणून त्यांच्यासाठी एवढी हेल्प करूनच घेते. तर मी काही पित नाही, माझ्या एवढं लक्षात येत नाही. खूप वेळा ते म्हणतात की तू सुद्धा सवय लाव, पण माझ्या नेहमीप्रमाणे लक्षात राहत नाही. तर आज त्यांनी मागितलं तर ते लगेच मला म्हटलं की माझ्याबरोबर तुलासुद्धा पाणी तयार करून घे म्हणून. तरी ते ग्लास त्यांच्यासाठी लिंबू पाणी, एक ग्लास माझ्यासाठी असं तयारी केलं होतं. त्यांनी सांगितलं म्हणून मी आज आवर्जून केलं. बघा, आपण नेहमी असं होतं की मिस्टरांसाठी किंवा घरातल्या इतर लोकांसाठी त्यांना आवश्यक असणाऱ्या टाईमवरती हे लिंबू पाणी म्हणा किंवा अशाच प्रकारे काही वेळेत देतो, पण आपल्या स्वतःला कंटाळा करतो. तर तसाच मी करते. मला ते नेहमी म्हणतात की तुला सारखं ताप आहे, हे प्रॉब्लेम आहे, तर ह्याने खूप फरक पडतो. म्हणजेच आपलं पोट वगैरे व्यवस्थित साफ झालं तर कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही त्याच्यामुळं. पण माझ्या काही लक्षात राहत नाही, म्हणून आज त्यांच्या नादाने का होईना वेळेवरती करण्यासाठी घेतलं होतं. तर पुढे ते उभे सुद्धा होते, तर त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत लिंबू पाणी पिलं. आणि म्हटले जास्त ऊन होणे अगोदर आपण ब्लँकेट धुवून घेऊ, कारण ऊन झाल्यानंतर इच्छाच होत नाही करण्याची, इतकं जास्त ऊन लागतं आणि गरमसुद्धा खूप जास्त होतं. तर त्यामुळे आमचा असं प्रयत्न होता की लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न. मॉर्निंग सर्वांना. तर आता लिंबू पाणी पिऊन झाले. मला सकाळ सकाळ ते आंबट आंबट प्यायचं म्हटलं ना जीवावरच येतं, आणि ते नेहमीच म्हणतात पळाले मागे, ते कम्फर्टेबल नसतात असे. तर त्याच्यामुळं आता येतील टी शर्ट घालून. तर आता गोधडी धुवून घेते, ब्लँकेट टाकले, ते म्हणले दोन दोन तीन तीन धुवून घेतले म्हणजे एकदम अंगावर लोड येणार नाही. तर त्याच्यासाठी खूप दिवस झाले, उलट लेट झाले आणि आता ऊन पण चांगलं पडतंय, तर त्याच्यामुळं आदवी झोपलेली अजून सकाळी सकाळी होऊन जातं. दुपारच्या उन्हाच्या टायमात ही कामं होत नाही. 10च्या आत जरी हे धुवून झालं ना तरी दिवसभर चांगले वाळतात. तर त्याच्यासाठी बाकीचे कपडे धुवून झाले, थोडेसे निघलेले होते माझे, ते म्हटले बसण्यापेक्षा भिजेऊन होईपर्यंत, ते उठेपर्यंत होऊन जाईल. त्यांना खूप मागं लागायला लागतं. झालं का? चला, शर्ट धुवायचा आहे काय तो? त्या इकडे इकडे द्या, तिथं नका टाकू. आता मी ते ब्लँकेट्स धुण्यासाठी घेतले होते, तर ते म्हणत होते की बेडचे काढलेले जे फ्लावर्स आहेत तर ते खराब होऊन जातील, तर त्याच्यावरती काहीतरी प्लास्टिक टाकू म्हणून. ते इथे आम्ही अशी प्लास्टिक टाकून घेतली होती. तर आमच्या इथे बऱ्यापैकी लोक जातात सुद्धा, जवळच नदी आहे, काही फारशी लांब नाही. पण त्यांना म्हटले पाणी पण खूप कमी आहे, कारण आमचे शेजारीच जे वाडुत्रे राहतात तर त्यांनासुद्धा 4-5 फॅमिली म्हटलं आणि आम्हाला तर पाणी पुरत नाही टाक्यांमधलं. तर म्हटले आपण जाऊ म्हणून. तर ते म्हटले की मला इथे 1000 रुपयाचा टँकर मागवलेला परवडन, पण 10,000 रुपये टायफॉईडला घालायला परवडणार नाही. तर त्याच्यामुळे त्यांनी जाण्याचं कॅन्सलच केलं, कारण 2-3 वेळा टायफॉईड झालेला आहे त्या दिवशी सांगितलं, आणि त्यानंतर लक्ष नाही तीच. तर इथं मला तेच ते सांगत होते, म्हणून मला खूप हसायला आली आणि पटल्यासारखं सुद्धा वाटलं. ते म्हटले पाणी कमी पडलं ना तर मी टँकर मागवतो, पण बाबा तुझा टायफॉईड नको, त्याला हात जोडतो. तर असं तरी ते मी पाणी मारून घेतलं वरांड्यामध्ये. म्हटले 2-2, 3-3 धुवून होईल, तोपर्यंत ब्लँकेटसुद्धा छान भिजल्या होत्या. तर इथे आता घेतलं होतं धुण्यासाठी, म्हणजे बऱ्यापैकी तयारी आवरत आली म्हटलं तरी चालेल. पण सर्वात महत्त्वाचं हेच की करायचं आणि दररोज त्यांचं की आज करू उद्या करू कंटाळा. तर आज कसल्याही परिस्थितीत त्यांना मी उठून घेतलं. म्हटले ह्याच्या बदल्यात तुम्हाला मी काहीतरी देईल, म्हणजेच तुमच्या आवडीचं जेवण वगैरे बनवल. मी खूप वेळा सांगितले की त्यांना जेवण म्हटलं की त्यांचा वीक पॉईंट थोडंच लागतं पण व्यवस्थित. तर त्यामुळं
तर आता इथे आम्ही घेतले होते ब्लँकेट धुण्यासाठी. असं दोघं जण असेल ना तर खूप बरं पडतं आणि आपल्या लेडीजच्या ताकद आणि जेंट्सची ताकद ह्यामध्ये खूप फरक पडतो. मला जेव्हा ते भिजायला पाण्यामध्ये काढले बाहेर तर मला एकला उचलतसुद्धा नव्हते, एवढ्या जास्त जड झालेल्या होत्या. तर त्याच्यामुळे त्यांनी असल्यामुळे मला खूप जास्त हेल्प झाली. एकटीसाठी ह्या गोष्टी पॉसिबल नव्हत्या. आणि त्याच प्रकारे आपटून घेतल्यानंतर अशा आपटल्यानंतर पाणी तो मळ आहे तर सर्व निघून जातो आणि अशा प्रकारे त्याच्यावरती पायाने नाचल्यानंतर त्याच्यातले सर्व काही एकदम स्वच्छ निघून जातात. आणि त्यातल्या त्यात नदीचं मोकळं पाणी असेल तर मग तर विचारायलाच नको, एकदम खळखळून गोधड्या निघतात. पण आम्ही जाऊ शकत नाही आणि जाऊ शकत नव्हतो तर त्याच्यामुळे त्यावर अडून बसण्यात पण अर्थ नव्हता, म्हणून आता इथे घेतल्या होत्या. तर अशा प्रकारे सर्व ब्लँकेट्स धुवून घेतल्या. त्यानंतर मोबाईल चार्जिंगला लावला, कारण चार्जिंग पण बऱ्यापैकी आता संपत आली होती. सकाळपासून व्हिडिओ म्हटलं आणि रात्रीचं पण काही ना काही आपण बघतच बसत असतो. तर मग मोबाईल चार्जिंगला लावला, इतर सर्व धुवून घेतल्या. आणि मेन टेन्शन होता की वाळायला घालायचं कुठं. तर आम्ही आमची जी खोट आहे तिथे ठेवलेली तिला तिकडे घेतली आणि 2 गाड्या 2 बाजूला लावल्या. असं 2 ब्लँकेट्स आणि 2 गोधड्या असं आम्ही आजच्या धुवून घेतल्या. आणि असं ठरलं आहे की दररोज सकाळी उठल्याबरोबर ही 2-3 कामं करून घ्यायची, कारण ऊन झाल्यानंतर ही कामं होत नाही. तर त्याच्यामुळे तर अशा प्रकारे आज आमचं सर्वात महत्त्वाचं काम झालं. फोन मोबाईल चार्ज झाला. सध्याच्या कडक उन्हामुळे झाडं पण खूप जास्त खराब झाली. ते म्हणत होते पुढे काढायचं का आणि हा पॅसेज साफ करायचा का. म्हटलं नको आजच्या दिवस एवढंच, कारण मला घरात सुद्धा इतर कामं आहेत. तर त्यामुळं तर मी पाहत होते की झाडांची माती खूपच कोरडी झाली होती. तर त्यांना म्हटलं की मी घरातलं आवरते तोपर्यंत तुम्ही ते पाणी मारून द्या झाडांना, म्हणजे माती मोकळी झाली की खोदायला सुद्धा सोपी जाईल. ह्या टाईमवर हा पॅसेज साफ करावा लागतो. त्याच्यानंतर माती जी आहे तर पूर्ण मोकळी करायला लागते. गच्च झाल्यानंतर मुळांना पाणी व्यवस्थित पोचत नाही. दुसरं असं की झाडांना वाढ भेटत नाही. आणि अशा प्रकारे कुंडीमध्ये डब्यामध्ये लावलेली झाडं ही लिमिटेडच वाढतात, फारशी वाढत नाही. इथे पहिलं माती होती, ते म्हणतात लग्नाच्या टाईमवरती सर्व व्यवस्थित कोबा वगैरे करून घेतला. म्हणले मला झाडं लावायची आवड आहे, तुम्ही नव्हतं करायला पाहिजे. ते म्हटले आता हे नव्हतं माहीत की झाडं लावशील की नाही, तर त्याच्यामुळे त्या सोयीनुसार इथं सर्व सिमेंट टाकून करून घेतलं होतं. झालं आमच्या झाडांना पाणी मारून 2-3-8 दिवस पाणी नसल्यामुळे पूर्ण झाडं पिवळी पडून गेलेत. हे वेल वगैरे इतके जास्त पसरले होते की पूर्णपणे तिथं घाण झाली होती. आणि सध्या किडे खूप झाले आहेत, त्याचे काटे टोचले जातात. तर ते पाणी मारेपर्यंत मी घरामध्ये आले, नाश्ता केला आणि त्याच्यानंतर दुपारच्या जेवणाची आता तयारी. सर्व आवरून झाले, गोधड्या धुवून झाल्या, कपडे धुवून झाले, घरातली इतर कामं करून झाली, नाश्ता वगैरे. आता दुपारच्या जेवणाची तयारी. तर आज बुधवार म्हटल्यावरती नॉनव्हेज. ते म्हटले बाहेरची ऑर्डर देते कधीतरी, आम्हाला पण कर. आणि खूप दिवस झाले, नाही म्हटलं तरी चालेल. मी त्या दिवशी मासे केले ते आणि मटण तर नाहीच, त्यामुळे आज मटण. तर त्याचीच तयारी चालली, अजून काही करायला घेतलं नाही. माझी आत्ताशी आंघोळ झाली, आता वाजले असतील 12 वाजले असतील. तर त्याच्यामुळं लवकर आंघोळ करून पण उपयोग नव्हता, कारण पूर्ण पावडरचं पाणी उडालं असतं. तर त्यामुळं तर आता घेते, मटण करण्यासाठी घेते पहिलं त्याची तयारी, म्हणजे जेवायला वेळ येतील सर्वजण. सर्व सकाळची कामं आवरून झाली, सर्वात महत्त्वाचं काम झालं म्हणून त्यांनी खूप यावेळेस मदत केली, कारण त्या दिवशी बेडरूम साफ करण्यासाठी पण बऱ्यापैकी मदत केली होती. आणि आज पण तेव्हा म्हटले चला आज थोडंसं आपण रिटर्न गिफ्ट म्हणून त्यांना त्यांच्या आवडीचं मटण करावं, तर तेच करण्यासाठी घेतलं होतं. चिकन तर वरच्यावर माझं करणं झालेलं आहे ऑर्डरसाठी, बिर्याणी पण झाली, पण मटण मात्र खूप दिवसांनी म्हटलं तरी चालेल. आणि मटण म्हटलं का मला टेन्शन येतो, एकतर त्यांचा सर्वात जास्त आवडीचा पदार्थ आणि त्यातल्या त्यात तो व्यवस्थित नाही झाला. ते असे बोलत नाही असं काही नाही की बोलतात की खराब झाल्यानंतर, पण खात नाही. त्याच्यामुळे आपल्याला खूप खराब वाटतं. डायरेक्टली नाही म्हटलं तरी चालेल, दुसरं इतर काही असेल तर ते खातात घरामध्ये, नाहीतर उपाशी राहतात. पण असं म्हणत नाही की जाऊ दे एखाद्या दिवशी चुकले तर, त्यामुळे तोच टेन्शन असतो त्यांच्यासाठी कुठलीही गोष्ट करण्यात, आणि मी टाळतेच. तर पहिले इथे कांदा कट करून इथे आळणी पाणी जे केलं जातं तर ते करण्यासाठी घेतलं होतं, कारण आरवी लहान आहे, ती अजून तिखट खात नाही. तर त्याच्यामुळे अशा प्रकारे एक साईडला करून घेतलं आणि म्हणते तोपर्यंत एक साईडला मसालासुद्धा भाजून होईल. तरी ते मी आळणी पाणी करण्यासाठी घातलं. एक साईडला बाजूला कांदासुद्धा कट केलेला होता. तर अशा प्रकारे आजचा त्यांच्यासाठी खुश करण्यासाठी एक छोटासा माझा प्रयत्न होता. तर मी ते कांदासुद्धा भाजायला घेतला. जो मटणासाठी लागणारा जो मसाला आहे तर तोच तयार करून घेत होते आता इथे.
पण त्याचबरोबर यूट्यूबवरती एक बरेच दिवस झाले माझा एक प्रॉब्लेम चाललेला आहे. एवढे दिवस नाही शेअर केला, मला असं कळून नाही आलं. पण तरी असं वाटायचं की कुठंतरी सबस्क्रायबर कमी होतात ते. पुढे सांगेलच डिटेलमध्ये काय झालेलं आहे तर ते. त्यामुळे व्हिडिओ काढण्याची सुद्धा इच्छा होत नाही, व्हिडिओ पोस्ट करण्याची सुद्धा इच्छा होत नाही. त्यामुळे एक दिवस व्हिडिओ येतात, नाही येत, असंच चाललेलं आहे. पहिलं कितीही काम असलं तरी आवर्जून व्हिडिओ करायचे उत्साहाने. काय असतं, आपण एखादं काम करत असल्यानंतर त्याच्यामध्ये ग्रो असेल तर छान वाटतं. ग्रोथ लांबच राहिलं, पण कुठंतरी नुसतं डिमोटिवेट होणाऱ्या गोष्टी घडत असेल तर करण्यासाठी इच्छासुद्धा राहत नाही. तरी पण चाललं आहे, एक एक दिवस करते, एखाद्या दिवशी नाही करत असं. तर पुढे सांगेलच की काय झालं आहे तर ते, आणि त्याच्यावरती कोणाला सोल्युशन माहीत असेल तर ते पण सांगा. तरी ते माझा मसाला बऱ्यापैकी तयार झाला होता. कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घेतला. त्याच्यानंतर खोबरंसुद्धा व्यवस्थित भाजून घेतलं आणि हे 2-3च खडे मसाले घातले, जास्त घातले नाही कारण चटके मारतील तर त्याच्यासाठी. काळी मिरी, लवंग ह्याने लगेच जळजळ होती, तर त्याच्यासाठी 1-2 असेच घातले. हे शिजतंय अजून, हे बघा शिजलं की नाही तेच कळत नाही. आणि मसाला तयार केला आहे. कोथिंबीर, लसूण, कांदा, मीठ, खोबरं आणि इथं आले आणि खडा मसाला 1-2 कुठे गेला काय माहिती, आता त्याच्यात हरवला. मसाला तयार करून झाला आहे, आता बारीक करून घेते. अजून वेगळं काही तुम्ही याच्यामध्ये मटणाच्या रस्स्यामध्ये ॲड करत असाल तर नक्की सांगा, म्हणजे नेक्स्ट टाईम मी तसं ॲड करेल. पण ते शिजलं की नाही तेच मोठं समजत नाही अजून मला. तरी ते सर्व मसाला व्यवस्थित बारीक करून घेतला, काढून घेतलेला. आणि सर्वात महत्त्वाचं टेन्शन होतं की मटण शिजलं की नाही हे समजणं माझ्यासाठी एक मोठा टास्कच असतो. एकतर म्हणतात की मटण शिजण्यासाठी जास्त टाईम लागतो चिकनच्या तुलनेने. तर मसाला पण तयार झाला आहे, ते शिजतंय तोपर्यंत व्हिडिओ एडिट करून घेते, कारण आता बसून पण उपयोग नाही. तर त्याच्यासाठी तर खूप कंटाळा आला आहे. ऊन झालं ना का काही करण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे मी 11च्या आत होईल तेवढी जड कामं करून घेते. 2-3 दिवस झाले माझं तेच रुटीन चाललेलं आहे की 11च्या आत होईल तेवढी जड कामं करून घ्यायची, कारण गरम इतकं जास्त होतं ना. तर त्यामुळं आरवी पण आली, आता व्हिडिओ एडिट करते आणि त्याच्यानंतर पुढचा स्वयंपाक पूर्ण करते. की नाही काहीच समजत नाही आहे. तर मटण शिजलं नाही शिजलं हा अंदाज करे बसले आणि त्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवलं शिजलं का. ते म्हटलं व्हिडिओ कॉलमध्ये काही समजणार आहे. तर असं तुटल्यासारखं झालं की काढून घे. तर मला असं वाटलं की शिजलं असेल म्हणून, आणि जेवणाच्या वेळेस ते म्हटले हो व्यवस्थित शिजलेलं आहे. तर तेलामध्ये इथे मी नेहमीप्रमाणे मला अंदाज येत नाही, तर त्यामुळे पहिलेच सर्व मसाले एकत्र काढून घेतले होते. आपलं लाल तिखट, कांदा, लसूण आणि धना पावडर, आणि जो तयार केलेला मसाला होता तर तो सुद्धा घालून घेतला. तेलामध्ये पहिलं लाल तिखट खालं जेणेकरून छान असा कलर येईल, तर येईल, तर त्याच्यासाठी. आणि त्याच्यानंतर मसाल्यामध्ये इथे लक्की मटण मसाला घालून घेतला. तर मला टेन्शन होतंच की कसं होईल, काय होईल, पण माझा प्रयत्न होताच की चांगलं झालंच पाहिजे तर ह्याच्यासाठी. तर इथे मीठ आणि तिखट हे 2 गोष्टींचाच माझा अंदाज चुकतो, आणि मीठ घेताना तर मी थोडं कमीच घेते, जेणेकरून खारट नको व्हायला. आणि झालं तर आपण नंतर घालू शकतो. तर इथे छान असं तेल मसाल्याने सोडल्यानंतर मी जे केलेलं आळणी पाणी होतं तर ते सुद्धा त्याच्यामध्ये घालून घेतलं. आणि दिसण्यावरून तर वाटत होतं की छानच असेल, तर खाल्यानंतर ते सुद्धा म्हटले छान झालं आहे. आणि नंतर थोडासा रेस्ट केला, सर्वजण जेवले, दुपारची सर्व कामं आवरली. नंतर काही व्हिडिओ घेत बसले नाही, कारण चार्जिंग नावाचा खूप मोठा इश्यू येतो. तर चार्जिंग केले आणि डायरेक्टली संध्याकाळी व्हिडिओ घेण्यास. आता इथे मस्त असा आराम झाला होता. गोधड्या पण माझ्या छान अशा सुकलेल्या होत्या.
कदाचित मामांनी गड्या मारून ठेवलेले असावे असं मला वाटलं, कारण तेच इथं बसलेले होते बराच वेळ. तर मी पाहिलं की सुकलेले आहेत ना, तर छान कोरड्या झाल्या होत्या. पण म्हटलं दुसऱ्या दिवशी पण पुन्हा टाकल्या की म्हणजे टेन्शन नाही, व्यवस्थित होऊन जातील. त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळची सर्व कामं. आता संध्याकाळचा टाईम चाललाय झोपण्याचा, बाकीचं सर्व आवरलंय, जेवण झालं. तर थोडीशी बाहेर राऊंड मारण्यासाठी आली. तर त्याच्या अगोदर तर तोच एक टेन्शन आहे यूट्यूबवरती, की मला खूप जास्त टेन्शन येतो आहे की माझे सबस्क्रायबर वाढायला पाहिजे. ते डायरेक्ट 10, 15, 20 असे डायरेक्टली कमी होतात ते. आणि एखाद्या वेळेस ठीक आहे, 1-2 जणांनी अनसबस्क्राईब केलं तर मी मान्य करेल, पण एकाच वेळी 10-10, 15-15 कसे करू शकतात? आणि एखाद्या दिवशी ठीक आहे, पण ते 1 दिवसाने 2 दिवसांनी कसं पॉसिबल आहे मलाच समजत नाही. त्यामुळे व्हिडिओ काढायला पण मूड येत नाही, एडिटिंगला पण मूड येत नाही. त्या एकतर हे पण एक रिझन आहे की माझे व्हिडिओ रेग्युलर येत नाही. मी कंटाळा करायला लागले, कारण पुढे ग्रो म्हणतो तर ते काहीच नाही, आणि जे आहे तर ते पण कमी कमी होत चाललं आहे. तर हाच एक मोठा टेन्शन आहे. तर पाहू आता ह्याच्यावरती काय सोल्युशन. तसे मी काही फारसा टेन्शन घेत नाही, आता विषय सोडून दिला आहे. फक्त एकच की जे आता रेग्युलर पाहणार आहे तर ते वाट पाहत असतात, कमेंट करतात, तर त्यांच्यासाठीच हे व्लॉग असतील असं अशी मी समजून जाते. आणि टेक्निकली काही ना काही प्रॉब्लेम येत असते ते यूट्यूबचे, जेव्हापासून चॅनल चालू केलं आहे, त्यामुळे पूर्ण मूड खराब झालेला आहे माझं सध्या तरी. तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते. खूप थकल्यासारखं होतं सध्याचं वातावरण, काम, ह्या सर्व गोष्टीमुळं. त्यात तब्येत पण ठीक नव्हती. आता थोडं बरं वाटते, बेटर वाटते. इथं टेन्शन होतं, ॲडमिट वगैरे करायला लागत नाही, माहीत झालं. तर चला बाय बाय, भेटूया पुढच्या नेक्स्ट छानशा ब्लॉगमध्ये.